नमस्कार सर्वांना. 100% अनुदानित अल्पभाषिक संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत. पाहिजेत मानश्री शैक्षणिक व कृषी संस्था अल्पभाषिक नंदुरबार गुजराती संस्थेतील मराठी माध्यम 100% अनुदानित दोन्ही शाळेतील खालीलप्रमाणे पदे भरणे आहेत. तर मित्रांनो, दिलेली शाळा 100% अनुदानित आहे आणि अल्पभाषिक संस्था आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1 पद शिक्षण सेवक, पदसंख्या 2 जागा, शैक्षणिक पात्रता D.Ed TET आवश्यक. TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2 पदाचे नाव शिक्षण सेवक, 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BA B.Ed, विषय दिले आहे हिंदी इंग्रजी, TET आवश्यक. त्यानंतर आहे अनुक्रमांक 3 पदाचे नाव शिक्षण सेवक, 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BSc B.Ed, TET आवश्यक. त्यानंतर आहे अनुक्रमांक 4 पदाचे नाव शिक्षण सेवक, 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BPEd, TET आवश्यक. वेतन श्रेणी अनुक्रमांक 1 ते 4 सर्वच पदासाठी शासकीय नियमानुसार वेतन मिळणार आहे. इन्फॉर्मेशन सूचना, TET पास असल्यास प्राधान्य. तर जे उमेदवार TET पास असेल अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य प्रिफरन्स देण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी शैक्षणिक कागदपत्रे, अर्ज फोटोसहित 26 एप्रिल 2026 रविवार रोजी सकाळी 9:30 वाजता खालील पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे, एज्युकेशनल डॉक्युमेंट्स, अर्ज ॲप्लिकेशन फोटोसहित मुलाखतीची तारीख दिली आहे 26 एप्रिल 2026 रविवार रोजी सकाळी. मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी 9:30 वाजता. खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहायचे आहे. पत्ता आहे मुलाखतीचा सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय, राजपूत लॉनच्या बाजूला, बायपासला लागून, लॉ कॉलेजच्या मागे, नंदुरबार, तालुका नंदुरबार. जाहिरात क्रमांक 2 वी आर हायरिंग LT जैन राजेंद्र निंभोरकर सैनिक स्कूल. त्यानंतर आहे शाळेचे नाव LT जैन राजेंद्र निंभोरकर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, तळेगाव SP. ॲड्रेस दिला आहे नियर राजस्थान रॉयल्स क्रिकेट अकॅदमी, आष्टी रोड, तळेगाव SP, तालुका आष्टी, डिस्ट्रिक्ट वर्धा. मित्रांनो, दिलेली जाहिरात वर्धा जिल्ह्यातील आहे आणि या 2 शाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्ये रिक्त असलेल्या पदांची भरती करण्यात येत आहे. रिक्रुटमेंट फॉर द इयर 2026 to 2027. तर या ठिकाणी भरती करण्यात येत आहे शैक्षणिक सत्र किंवा सत्र 2026 ते 27 करिता खालील रिक्त पदांची पदभरती करण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. सिरियल नंबर 1 सब्जेक्ट प्री प्रायमरी टीचर नेमण्यात येत आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता ग्रॅज्युएट चालेल. मॉन्टेसरी ट्रेन. टोटल पोस्ट 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 2 सब्जेक्ट इंग्रजी विषयाचे शिक्षक नेमण्यात येत आहे किंवा इंग्रजी विषयासाठी शिक्षक भरती करण्यात येत आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन BA/MA इंग्लिश B.Ed, BA इंग्लिश B.Ed चालेल किंवा MA इंग्लिश B.Ed. एकूण 2 जागा इंग्लिश या विषयाच्या भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 3 सब्जेक्ट हिंदी शैक्षणिक पात्रता BA/MA हिंदी B.Ed, BA हिंदी B.Ed चालेल किंवा MA हिंदी B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे हिंदी विषयाची. त्यानंतर सिरियल नंबर 4 सब्जेक्ट मराठी शैक्षणिक पात्रता MA मराठी B.Ed. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे मराठी या विषयाच्या. त्यानंतर सिरियल नंबर 5 सब्जेक्ट मॅथ्स एज्युकेशनल क्वालिफिकेशन BSc मॅथ्स B.Ed चालेल किंवा MSc मॅथ्स B.Ed म्हणजेच BSc/MSc मॅथ B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 6 सब्जेक्ट सायन्स विज्ञान विषयाची जागा भरण्यात येत आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन MSc B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 7 सब्जेक्ट फिजिक्स भौतिकशास्त्र किंवा पदार्थ विज्ञान या विषयाची जागा भरण्यात येत आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन MSc फिजिक्स MSc भौतिकशास्त्र B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 8 सब्जेक्ट केमिस्ट्री रसायनशास्त्र एज्युकेशनल क्वालिफिकेशन MSc केमिस्ट्री म्हणजेच MSc रसायनशास्त्र B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे सिरियल नंबर 9 सब्जेक्ट बायोलॉजी जीवशास्त्र या विषयाची जागा भरण्यात येत आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन MSc बायोलॉजी B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे सिरियल नंबर 10 सब्जेक्ट सोशलॉजी समाजशास्त्र एज्युकेशनल क्वालिफिकेशन MA सोशलॉजी B.Ed. 1 जागा भरण्यात येत आहे सोशलॉजी या विषयाची. नंबर 11 सब्जेक्ट सोशल सायन्स या विषयाची जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BA/MA हिस्ट्री/जॉग्रफी/इकॉनॉमिक्स/पॉलिटिकल सायन्स सोबत B.Ed. तर ही शैक्षणिक पात्रता आहे सोशल सायन्स या विषयाकरिता. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे सोशल सायन्स या विषयाच्या. त्यानंतर सिरियल नंबर 12
सब्जेक्ट आहे फिजिकल एज्युकेशन टीचर, PT टीचर. शैक्षणिक पात्रता BPED चालेल किंवा MPED. मेल 1 फिमेल 1, महिला 1 जागा भरण्यात येत आहे आणि पुरुष 1 जागा. अशा फिजिकल एज्युकेशन टीचरच्या एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 13 सब्जेक्ट किंवा पदाचे नाव IT/AI. शैक्षणिक पात्रता MCA/MCM, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 14 पदाचे नाव काउन्सिलर, समुपदेशक. शैक्षणिक पात्रता MA इन सायकॉलॉजी ऑर सर्टिफिकेट कोर्स इन स्टुडंट काउन्सिलिंग, 1 जागा भरण्यात येत आहे काउन्सिलर या पदाची. त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना नोट 1, मुद्दा क्रमांक 1, द कॅन्डिडेट विथ रिलेव्हंट क्वालिफिकेशन अँड 2 to 5 years ऑफ एक्सपिरियन्स इज प्रिफर्ड. उमेदवारांना संबंधित क्षेत्रामध्ये शैक्षणिक पात्रता असेल आणि 2 ते 5 वर्षाचा अनुभव असेल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर आहे मुद्दा क्रमांक 2, प्रोफिशियन्सी इन इंग्लिश अँड कम्प्युटर इज मस्ट फॉर ऑल टीचिंग पोस्ट. सर्व शिकवण्याच्या किंवा अध्यापन करण्याच्या पदासाठी इंग्रजीमध्ये प्रोफिशियन्सी आणि कम्प्युटरचे नॉलेज किंवा कम्प्युटर उमेदवारांकडे डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्यानंतर 3, अप्लाय विदिन 10 days फ्रॉम द डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे किंवा अप्लाय करायचे आहे. ॲप्लिकंट्स कॅन सेंड देअर रिझ्यूम ऑन. अर्जदार किंवा उमेदवार आपला रिझ्यूम या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवू शकतात. व्हॉट्सअप नंबर दिला आहे अधिक माहितीकरिता 9373038866. दुसरा संपर्क क्रमांक आहे 8329311782 अँड तिसरा संपर्क क्रमांक आहे 9923022082. तर हे संपर्क क्रमांक आहे व्हॉट्सअप संपर्क क्रमांक. यावर सुद्धा उमेदवार अधिक माहिती विचारून आपला रिझ्यूम किंवा अर्ज या ठिकाणी पाठवू शकतात. प्रेसिडेंट/प्रिन्सिपल. क्रमांक 3, श्री साई जनविकास प्रतिष्ठान, वेलनेस होमिओपॅथिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर, अळणी, गणपती तालुका, डिस्ट्रिक्ट धाराशिव 413501. फोन नंबर दिला आहे 9359098612. ईमेल ॲड्रेस आणि वेबसाईट संकेतस्थळ दिले आहे. वॉन्टेड पाहिजेत. अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर फिलिंग अप द फॉलोइंग पोस्ट इन द अबोव सेड कॉलेज/इन्स्टिट्यूट. तर वर दिलेल्या कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटमध्ये खालील रिक्त जागा किंवा खाली दिलेले पद भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील, सिरियल नंबर, सब्जेक्ट, व्हेकंट पोस्ट. सिरियल नंबर या ठिकाणी प्रिन्सिपल, सब्जेक्ट प्रिन्सिपल/डायरेक्टर, पदाचे नाव प्रिन्सिपल/डायरेक्टर, 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे सिरियल नंबर 1, सब्जेक्ट ॲनाटॉमी, प्रोफेसर या पदाची 1 जागा भरण्यात येत आहे. असोसिएट प्रोफेसर रीडर या पदाची 1 जागा भरण्यात येत आहे ॲनाटॉमी या विषयाकरिता. आणि असिस्टंट प्रोफेसर लेक्चर या पदाच्या 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 2, सब्जेक्ट फिजिओलॉजी, शरीरक्रियाशास्त्र, प्रोफेसर 1 जागा भरण्यात येत आहे. असोसिएट प्रोफेसर 1 जागा भरण्यात येत आहे. असिस्टंट प्रोफेसर लेक्चर एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे सिरियल नंबर 3, सब्जेक्ट फार्मसी, 1 जागा भरण्यात येत आहे असोसिएट प्रोफेसर या पदाची आणि 1 जागा असिस्टंट प्रोफेसर लेक्चर या पदासाठी भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 4, सब्जेक्ट HMM, 1 जागा प्रोफेसर या पदाची भरण्यात येत आहे. 1 जागा असोसिएट प्रोफेसर या पदाची भरण्यात येत आहे आणि असोसिएट प्रोफेसर या पदाच्या 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 5, सब्जेक्ट ऑर्गन, 1 जागा प्रोफेसर या पदाची भरण्यात येत आहे. 1 जागा असोसिएट प्रोफेसर या पदाची भरण्यात येत आहे आणि असोसिएट प्रोफेसर लेक्चर या पदासाठी 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर सिरियल नंबर 6, सब्जेक्ट रिपर्टोरी, 1 जागा प्रोफेसर या पदाची भरण्यात येत आहे. रिपर्टरी या विषयाकरिता असोसिएट प्रोफेसर रीडर या पदासाठी 1 जागा भरण्यात येत आहे आणि असिस्टंट प्रोफेसर लेक्चर या पदाच्या 2 जागा भरण्यात येत आहे सब्जेक्ट रिपर्टरी या विषयाकरिता. इन्फॉर्मेशन सूचना नोट, मुद्दा क्रमांक 1, लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन इज 28 एप्रिल 2026. शेवटची तारीख आहे अर्ज सादर करण्याची 28 एप्रिल 2026. त्यानंतर 2, डेट अँड टाईम ऑफ इंटरव्ह्यू विल बी इन्फॉर्म टू द कॅन्डिडेट. मुलाखतीची तारीख आणि वेळ उमेदवारांना कळवल्या जाणार आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3, कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर रिझर्व्ह कॅटेगरी पोस्ट शुड सबमिट कास्ट सर्टिफिकेट अँड कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अँड आल्सो रिसेंट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी कॅन्डिडेट किंवा उमेदवार रिझर्व्ह कॅटेगरीच्या जागेकरिता अप्लाय करत आहे त्यांनी
कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि सोबतच नॉन क्रिमिलियर आवश्यक असेल तर ते सर्टिफिकेटसुद्धा व्हेअर एव्हर अप्लिकेबल जर असेल तर ते सुद्धा त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर 4 द डिसिजन टेकन बाय MUHS अथॉरिटीज रिगार्डिंग इसेन्शियल क्वालिफिकेशन्स अँड एक्सपिरियन्स शॅल बी अप्लिकेबल फ्रॉम टाईम टू टाईम. तर या ठिकाणी जे काही डिसिजन आहे ते निर्णय MUHS अथॉरिटीज जे आहे ठरवणार आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन्स आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वेळोवेळी त्यांच्या नियमानुसार राहणार आहे. त्यानंतरचा मुद्दा क्रमांक 5 पे स्केल इज ॲज पर रूल्स. पगार किंवा मानधन हा रूल्सनुसार मिळणार आहे. त्यानंतर 6 रूल्स अप्लिकेबल ॲज पर NCH अँड MUHS नाशिक. तर या ठिकाणी नियम जे आहे NCH आणि MUHS नाशिकनुसार राहणार आहे. त्यानंतर 7 इफ ए कॅन्डिडेट डिझायर्स टू अप्लाय आफ्टर द लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन ऑफ दिस ॲडव्हर्टाइजमेंट ही ऑर सी कॅन रिमेन प्रेझेंट ऑन डेट ऑफ इंटरव्ह्यू. जर उमेदवार अर्ज सादर करण्यास डेट झाल्यानंतरसुद्धा अर्ज सादर करत असेल तर ते उमेदवारसुद्धा मुलाखतीला हजर राहू शकतात. दे विल कन्सिडर ॲज पर वेकन्सी. त्यांचासुद्धा विचार केला जाणार आहे रिक्त पदानुसार. प्रेसिडेंट श्री साई जनविकास प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. या व्हिडिओमध्ये आपण एकूण 3 जाहिराती पाहिलेल्या आहेत. या 3ही जाहिराती आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.